म्हणजे आता अघोर म्हणजे एक स्मशान साधना आहे की तंत्रविद्या आहे? अष्टभैरव सुद्धा मार्तंड भैरवाच्या पुढे काम नाही करत. हे गुपित माहिती, दुर्मिळ माहिती कोणाला माहिती नाही. असं कोणत्या पुस्तकात लिहिलं नाहीये की तुम्ही साधनाच केली पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही सेवा केल्या, सेवामुळे तुमची जी भक्ती असेल ती पण ते स्वतः बघतील. त्याच्यामुळे तुम्हाला जे काय फलीभूत जे काय असेल ते तुमचं पुण्य असेल ते तुमचं पुण्य वाढेल अजून, आणि जे पाप असेल ते तुमचं पाप कमी होईल. मग आता हनुमानाला प्रसाद कुठला दिला पाहिजे किंवा भोग कुठला लावला पाहिजे? सात्विक. तुम्ही आता बघितलं असेल की समाजात कुठे गेला तरी इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल, या माध्यमांमधनं करणी-बाधा, वशीकरण किंवा भूत प्रेत ह्या गोष्टींचं सांगितलं जातं, त्याला भूतबाधा झाली. बरोबर. ह्या गोष्टी असतात, खरंच या गोष्टी घडतात. निगेटिव्ह एनर्जी ज्यांची कुंडली वीक असेल ते लोक त्यांना टार्गेट करतात, किंवा त्यांचे या जन्मातले कर्म संपलेत, किंवा त्यांची जी ब्रह्मआयु आहे ती खंडित होणार असेल, त्यांचा मृत्यू ठरलेला असेल, ते लोक त्यांचेच प्राण घेतात. बाकी इतर कोणाचं प्राण घेत नाही. आता तुम्ही मध्यंतरी बघितलं असेल, पुण्यातलाच मी तुम्हाला किस्सा सांगतो. नवले ब्रिज हे खूप ट्रेंडिंगला आत्ता चालू आहे की नवले ब्रिजला दररोज म्हणलं तरी एक ऍक्सिडेंट होतोच. बरोबर. आणि आठवड्यातले 1 किंवा 2 लोक तिथं जातात. बरोबर. तिथं एक मशानभूमी आहे ब्रिजच्याच खाली. खूप लोकांनी तर्कवितर्क मांडले की तिथं ती मशानभूमी आहे, त्यामुळे ती निगेटिव्ह एनर्जी, त्यामुळे तिथं अपघात करतात वगैरे. आपल्याला काय वाटतं? तर मी सर्वांना एकच विनंती करेन की तिथे एक मंदिराची स्थापना करा. नमस्कार, मी निष्कांत चंद्रकांत दाभेकर. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत एका वेगळ्या विषयावरती, जो सर्वांच्या जवळचा पण आहे आणि थोडा भीतीदायक पण वाटतो लोकांना. तो म्हणजे अघोर. आणि त्या अघोरविषयी आपल्या बराच काही गैरसमज असतील किंवा जी भीती असेल ती दूर करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाअवघड गुरुजी गुरुनाथ गोसावीजी. नमस्कार गुरुजी. जय अघोर आदेश, जय शिव मल्हार. आदेश, जय शिव मल्हार. दादा, आता आपण बघतो की खूप लोकांना अघोर म्हणल्यावर एक असं वाटतं की काहीतरी वेगळं घडतंय काय, म्हणजे सायन्स पेक्षा जास्त जरा त्या गोष्टीचा वेगळी भीती वाटते. याच गोष्टीवरती आज आपण बोलूयात की नक्की कसं चेंजेस केले पाहिजे किंवा लोकांनी या गोष्टीपासून कसं जवळ यायला पाहिजे. ते एक आपल्या अध्यात्माचा एक तो पार्ट आहे, ते आपण विसरलो या गोष्टींमध्ये. मग आपण अघोर पंथाची सुरुवात कशी झाली, पण त्याआधी एक आपलं तुम्ही या गोष्टीत कधीपासून आलात? बघा, अघोर पंथाची सर्वात आधी झाली आदिनाथ शिवशंभू यांनी जेव्हा भैरवाचं उत्पत्ती केली. म्हणजे त्यांचं प्रतिबिंब म्हणजे स्वतः काल भैरव झाले, जे काशीचे कोतवाले क्षेत्रपाल आहे तिकडचे. बरोबर. तर अघोर पंथाची सुरुवात तिथून झाली. असं नंतर मग जे आदिनाथ शिवशंभू त्यांनी त्यांचे भरपूर रुद्र अवतार आहेत. कपाली आहे, वीरभद्र महाराज आहे, काल भैरव आहेत. भैरवामध्ये पण भरपूर प्रकार आहेत. 108 प्रकारचे भैरव आहेत. 108 प्रकारचे भैरव आहेत, पण लोकांना माहिती नाही की सध्या ऍक्टिव्ह किती आहे. लोक अष्टभैरवांवर अष्टभैरवावरती चालतात. पण प्रत्येक भैरवाच्या खाली 8 भैरव आहेत. असे टोटल 108 आहेत. पण 108 मधून पण काय भैरव लुप्त झालेत किंवा गुप्त झालेत आणि दुर्मिळ आहेत की ज्याच्याबद्दल गुरु परंपरामुळे त्या भैरवांबद्दल कोणी माहिती सांगितली नाही किंवा ती तिथेच खंडित केली. कारण की लोक कसं चांगला पण विचार करतात आणि वाईट पण विचार करतात. जसे चांगले कर्म असतात तसं वाईट कर्म पण असतात. असं भैरवामध्ये पण कसे 108 भैरव आहेत. त्याच्यामधले जे सध्या ऍक्टिव्ह आहेत, जे सध्या कलियुगामध्ये प्रचलित, ते फक्त 56 भैरव चालू आहेत आता कलियुगात. हो, कलियुगात फक्त 56 भैरव चालू आहेत. म्हणून जे दत्तगुरु महाराज आहे आणि गुरु गोरक्षनाथ महाराज आहे, तर त्यांच्यामध्ये एक शाबरी मंत्र आहे. ओम नमो 64 योगिनी 52 वीर 56 भैरव 70 पीर. पुढचं मंत्र नाही तुम्हाला सांगू शकत मी. नाही ठीक आहे. या गोष्टी 64 योगिनी आहे, 52 वीर आहेत, 56 भैरव आहेत आणि 70 पीर आहेत. बाकीचे जे भैरव आहेत ते सर्व गुप्त झालेत किंवा लुप्त झालेत, किंवा त्यांची जी साधना आणि विधी ती खंडित केली गेली. ती कोणत्या पुस्तकात तुम्हाला भेटणार नाही. असं. आणि भैरवामध्ये पण बघा कसं, भैरवामध्ये पण आता आपली जी सृष्टी आहे, पूर्ण पृथ्वी आहे, बरोबर. प्रत्येक पृथ्वीवरती स्मशान आहे. स्मशानमध्ये पण वेगवेगळे टाईप्स असतात, पद्धती असतात. कोणतं जळतं असतं, कोणतं दफन केलेलं असतं. प्रत्येकाच्या पद्धती, प्रत्येकाच्या धर्मानुसार वेगवेगळं विभाजन करत गेले लोक. काही धर्मांमध्ये जाळतात लोकांना, काही धर्मामध्ये गाडतात लोकांना. असं. तर जे स्मशान असतं, जळतं स्मशान, तिथं पण भैरव असतो. आणि जिथे दफन केलेलं असतं त्याला कब्रिस्तान बोलतो आपण. जसे की मुस्लिम धर्मामध्ये
दफन केलं जातं, कब्रस्तान. ख्रिश्चन धर्मामध्ये दफन केलं दफन जातं, केलं जातं. काय काय आपले जे हिंदू लोक आहेत कम्युनिटीमधले त्यांच्या ह्याच्यामध्ये पण दफन केलं जातं, गाडलं जातं. हो असं तर तिथे पण भैरव असतो, पण तिथे एक स्पेसिफिक भैरव असतो, तो असतो स्मशान भैरव. हो, लोकांना वाटतं की माझ्याकडे भैरव 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 प्रत्येकाकडे आहे. पण कसे जे आदिनाथ शिवशंभू आहे, त्यांनी लिमिट ठेवली. हो आपण बोलतो ना की प्रत्येकाला एक जॉब सोपवला आपण, की बाबा तुझी ही लिमिट आहे, तू एवढंच टार्गेट कम्प्लीट करते, त्याच्या पुढे तू जायचं नाही. असं तर जेवढे पण स्मशान आहेत, बरोबर, आता पृथ्वीवरती प्रत्येक ठिकाणी स्मशान आहेत. माणसाचा अंतिम क्रिया संस्कार वगैरे जे काय असते ते सर्व तिथेच विधिविधान होतं. असं म्हणून तो स्मशानात असतो, तो असतो स्मशान भैरव. बरोबर. असं पण तो मर्यादितच काम करतो, तो पण काम करतो, षटकर्म करतो, सर्व गोष्टी करतो, पण तो मर्यादित पुरतच करतो. आता समजा तो महाराष्ट्रात असेल तर तुम्ही त्याला काशीला पाठवू शकत नाही, कारण की काशीचा जो मेन क्षेत्रफळ आहे, प्रथम भैरव, काल भैरव, हो त्यांच्यासोबत तो टफ फाईट नाही करू शकत. बरोबर. मग दादा, आपण या क्षेत्रात कधीपासून जोडलात, म्हणजे आपली सुरुवात कशी झाली? बघा, मला या क्षेत्रामध्ये 17 वर्ष झालेत. मी 17 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे, शिकत आहे, आणि अजूनही माझी पुढे शिकायची इच्छा आहे. भरपूर काय गोष्टी शिकायच्या आहेत, साधना शिकायच्या आहेत. ज्या सिक्रेट नॉलेज आहे, जे गुप्त ज्ञान आहे, ते अजून मला माझ्या गुरूंकडून, माझे जे इष्ट आहेत त्यांच्याकडून प्राप्त करायचं आहे. माझे कुलदेवता कुलदेवी आहे, त्यांच्याकडून पण मला काय गोष्टी शिकायच्या आहेत. कारण की आजकाल लोकांना विश्वास नाही आहे की आध्यात्मिक जे स्पिरिच्युअल नॉलेज पण किंवा स्पिरिच्युअल पॉवर्स पण असतात या जगामध्ये. बघायला गेलं तर पॉझिटिव्ह आहे आणि बघायला गेलं तर निगेटिव्ह आहे. मायनस आणि प्लस तेव्हाच एनर्जी क्रिएट होते आणि बॅलन्स होते. जसं शिव आहे, शिव म्हणजे प्लस पॉझिटिव्ह, आणि जी शक्ती आहे ती निगेटिव्ह म्हणजे मायनस. प्लस आणि मायनस जेव्हा एकत्र येतात तेव्हाच एक सिम्बॉल किंवा एनर्जी क्रिएट होते. हा सृष्टीचा नियमच आहे तो एक. शिव विना शक्ती अधुरी आणि शक्ती विना शिव अधुरा आहे. असं म्हणून जेव्हा सर्वात पहिले जी उत्पत्ती झाली, जे आदिनाथ शिवशंभू आहेत, त्यांनी त्यांच्यापासून श्रीहरी नारायणाची उत्पत्ती झाली, आणि श्रीहरी नारायण अनंत काळासाठी झोपले तेव्हा त्यांच्या नाभीतून ब्रह्मकमल निघालं, तेव्हा ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. बरोबर की नाही? हो. पण त्याच्यामध्ये कसं झालं, मग श्रीहरी नारायणमध्ये आणि ब्रह्मदेवामध्ये काय वादविवाद झाला. मग तेव्हा आदिनाथ शिवशंभूंनी कालाग्नी रूप दाखवलं अग्निस्तंभामध्ये. तेव्हा पंचमहाभूताची उत्पत्ती नव्हती झाली होती. मग पंचमहाभूतामध्ये जी सर्वात पहिली उत्पत्ती झाली ती प्रथम अग्नीची झाली. जी प्रथम उत्पत्ती झाली ती अग्नीची झाली. म्हणून ते आदिनाथ शिवशंभूंनी ज्यांनी हे केलं तर ते अग्नी स्वरूपात आले. आणि तेव्हा वादविवाद झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवाचं त्यांनी हे केलं, ब्रह्मदेवांनी त्यांच्यासोबत छळकपट केला. जास्त सांगत दिलं तर व्हिडिओ खूप मोठी होईल, म्हणून तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. म्हणून जे आदिनाथ शिवशंभू त्यांनी श्रीहरीला वरदान दिलं की कलियुगामध्ये किंवा अनंत काळापर्यंत तुमची पूजा आराधना साधना जप तप केलं जाईल, आणि ब्रह्मदेवाला तिथे श्रापित करून टाकलं केतकीच्या फुलामुळे. म्हणून केतकीचं फुल हे पूजामध्ये हवन पाठमध्ये वापरलं जात नाही असं. आणि तेव्हा जेव्हा जे ब्रह्मदेव आहेत त्यांनी काय गोष्टी विचित्र बोलले किंवा संभाषण काय वादविवाद झाला, तेव्हा आदिनाथ शिवशंभूंनी त्यांचं प्रतिबिंब तयार केलं, ते म्हणजे साक्षात कालभैरव. ते प्रथम भैरव आहेत, ते काशीचे कोतवाल आहेत, तिकडचे क्षेत्रपाल आहेत. म्हणून लोक बोलतात की जे महादेव शिवशंभू आदिनाथ आहे त्यांच्या त्रिशूलावरती काशी उभी आहे असं. आणि जेव्हा त्यांची उत्पत्ती झाली तेव्हा त्यांनी नखानी ब्रह्मदेवाचं जे शीश होतं शिरछेद केला. तेव्हा त्यांना ब्रह्महत्याचं पाप लागलं. त्यांनी संपूर्ण सृष्टीमध्ये अनंत काळापर्यंत भ्रमण केलं, आणि त्यांचं जे कपाल होतं ते काशीमध्ये येऊन पडलं. तेव्हा ते ब्रह्महत्याच्या पापातून मुक्त झाले. म्हणजे आता अघोर म्हणजे एक स्मशान साधना आहे की तंत्रविद्या आहे? तंत्र साधना आहे. अघोरमध्ये बघा, अघोरमध्ये जे शिवशंभू आदिनाथ आहे ते स्वतः अघोर आहेत, ते पंचानन स्वरूप आहेत. बरोबर की नाही? तर कसं त्यांच्यापासून अघोरची जी उत्पत्ती झाली ती चांगल्या गोष्टीसाठी उत्पत्ती झाली, पण लोकांनी त्याचा वाईट वापर केला. असं कोणाला त्रास होतोय तर कसं, बाबा ठीक आहे या व्यक्तीला त्रास होतोय, मग आपण काहीतरी विधिविधान करून त्याला बरं करावं. त्यासाठी शिवशंभू आदिनाथांनी जी तंत्रक्रिया आहे, तंत्रविद्या आहे, त्याच्या तंत्रमध्ये षटकर्म आहेत, अष्टकर्म आहेत, द्वादश कर्म आहेत. लोकांना फक्त षटकर्मच माहिती आहे. षटकर्माच्या पुढे पण अष्टकर्म आहेत. द्वादश म्हणजे 12. जसे आदिनाथ शिवशंभूचे 12 ज्योतिर्लिंग आहेत, तसे द्वादश कर्म पण आहेत. हे लोकांना माहिती नाही, ते किंवा ते गुपित ठेवलेत.
किंवा ते कुठं कोणत्या वेदशास्त्र पुराणामध्ये त्यांचा उल्लेख नाहीये. कोणत्या असतात त्या तंत्रसाधना? तंत्रसाधनामध्ये बघा, तंत्रसाधनामध्ये अघोर साधनामध्ये तुम्ही भरपूर काय गोष्टी साधना आहेत. सात्विक साधना पण आहेत, तामसिक साधना पण आहेत, वैदिक साधना पण आहेत असं. पण त्यांच्यामध्ये कसं असतं, त्यांच्यामध्ये तुमचा कुळाचार, तुमच्या कुळाचे देव कोणते, तुमच्या कुळाची देवी कोणती आहे. आपण बोलतो कुळाचा बाप कोण आणि कुळाची आई कोण, तशी तुमचे कुळदैवत कोण आहे आणि कुळदेवी कोण आहे हे महत्त्वाचं असतं. कारण की असं आताच्या जे येणाऱ्या पिढीमध्ये कलियुगामध्ये लोक कुळदेवताला आणि कुळदेवीला विसरलेत, आई बापाला विसरलेत. कुलदेवताचं चक्र जर बांधलं असेल तर तुम्हाला कोणाचा त्रास होत नाही या गोष्टींमध्ये. असं म्हणून लोक काय करतात, कुळदेवताकडे लक्ष देत नाही, कुळदेवीकडे लक्ष देत नाही, इकडे तिकडे बिझी लाईफ शेड्यूल झालं, त्याच्यामुळे भरपूर लोकांना त्रास होतो. जर तुम्ही जो कुळदेवता जे तुमचे आहेत किंवा कुळदेवी, तुम्ही त्यांचा पाहुणचार नाही करणार किंवा त्यांना मानपान देणार नाही, सन्मान करणार नाही. कसं करायचं म्हणजे आता नवीन पिढीला माहिती नसेल, समजा आता माझ्यासारखी जी यंग जनरेशन आहे त्या गोष्टींपासून लांब आहे, मग त्यांनी एक बेसिक कसा करायचा कुलाचार किंवा कुलदेवीचा? बघा कुलाचारमध्ये बघा, जर तुमचे जे फोर फादर्स असतील म्हणजे पूर्वज असतील किंवा अँसेस्टर असतील, पित्र असतील, जर ते जी परंपरा किंवा पिढीनपिढी झाली असेल, तर तुमचे आजोबा असतील तर त्यांच्याकडून त्यांनी ती माहिती तुमच्या वडिलांकडे आली असेल. तर तुमच्या वडिलांना पण माहिती नसेल तर तुम्ही जे तुमचं मूळ गाव आहे तिथे जाऊन तुम्ही शोध तपास करा, तिथे तुम्हाला माहिती पडेल. आणि जर तुम्हाला तिथून पण जर माहिती नाही भेटली तर मग तुम्ही काय करा, जे आदिनाथ शिवशंभू आहे त्यांची पूजा करा. शिवलिंग आहे त्याच्यावरती तुम्ही पूजा करा, साधना करा, अभिषेक करा. आता महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांचं आई तुळजाभवानी असेल, तर शिव मल्हार काय मार्तंड जेजुरी देवस्थान हो बरोबर याच असतात. मग ज्यांना माहिती नसेल तर त्यांनी याच्या जरी कुलाचार केला तरी चालू शकतं. हो, काही हरकत नाही. बघा आता संपूर्ण आपल्या अखंड भारताचे किंवा अखंड ब्रह्मांडाचे जे आहेत मार्तंड भैरव जेजुरीचे, आपण खंडोबा महाराज बोलतो, त्यांनी जो खंड होता त्यांनी मणिमल्लाचा वध केला म्हणून त्यांना नाव पडलं खंडोबा असं. पण त्यांचं जे मेन नाव आहे, रिअल नाव आहे ओरिजिनल, ते आहे मार्तंड भैरव. जे काशीचे कोतवाल आहेत क्षेत्रपाल कालभैरव, ते प्रथम रूप आहेत, प्रथम रुद्र अवतार आहेत आदिनाथ शिवशंभूचे. आणि जे दुसरे अवतार आहेत ते मार्तंड भैरव आहेत. लोकांना माहिती नाही, लोकांना काय वाटतं की अष्टभैरव 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 सुद्धा मार्तंड भैरवाच्या पुढे काम नाही करत. हे गुपित माहिती, दुर्मिळ माहिती कोणाला माहिती नाही असं. अष्टभैरव मार्तंड भैरवाच्या पुढे काम नाही करत. कारण की मार्तंड भैरव जे जेजुरी गड आहे, कडेपठार, सर्वप्रथम तिथे अवतरले मणी आणि मल्ल दैत्याचा वध करण्यासाठी. तर तिथे जे आहे जेजुरी गडावरती तिथे स्वयंभू पंचलिंग आहे. पूर्ण भारतामध्ये प्रथम ठिकाणी पंचलिंग तिथे उत्पत्ती झाली. त्या पंचलिंगामधून 5 देवीय शक्त्या उत्पत्ती झाल्या मणी आणि मल्लचा दैत्याचा उद्धार करण्यासाठी आणि त्यांचा वध करण्यासाठी, म्हणून तिथे पंचलिंग आहे. तिथे गुप्तलिंगे पण आहेत, आकाश, पृथ्वी आणि पाताळ तिघांचा सेंटर आहे असं. म्हणून ते आहे ना, जेजुरी गड पर्वत शिवलिंग आकार आहे. दुसरे मृत्यूलोकी कैलास शिखर आहे. म्हणजे या मृत्यूलोकावरती साक्षात जेजुरीच्या कडेपठाराचं जे आपले मार्तंड भैरव होते, साक्षात शिवशंभूचे अवतार आहेत. तो लोक विसरून गेलेत. जर तुम्ही आईबापांना विसरणार तर तुमची येणारी पिढी, कुळ, जो धर्म आहे तो कसा चालला. कुलदेवता आणि कुलदेवीची जर आपण पूजा अर्चा करत असतो, त्यांना जर दरवर्षी आपण जो नैवेद्य असेल किंवा त्यांचा कुळाचार करत असतो, त्या गोष्टींपासून आपला बचाव होऊ शकतो. हो बघा, जर तुमच्यावरती कोण काय वाईट शक्तीचा प्रयोग करत असेल, करणी बाधा असेल, भूतप्रेत बाधा असेल किंवा बंधन असेल, तुमचा व्यवसाय चालत नसेल किंवा तुमच्या घरात वादविवाद कटकट होत असेल किंवा तुमची रोजीरोटी बंद झाली असेल किंवा तुमच्यावरती लक्ष्मीबंधन असेल किंवा तुमचं कोणी काय क्रिया वगैरे केली असेल, तर कसं जे तुमचा कुलाचार आहे, तुमचे जे कुळदेवता आहे, कुळदेवी आहे, त्यांचा दर महिन्याला अमावस्या आणि पौर्णिमेला तुम्ही मानपान करू शकता किंवा दर महिन्याला तुम्ही त्यांची तळी भंडारा करू शकता असं. आता जे कोणाकोणाचे कुळदेव आहेत ते मार्तंड भैरव आहेत जेजुरीचे, कोणाकोणाचे काल भैरवनाथ आहेत, कोणाकोणाचे भैरी भवानी आहेत, कोणाकोणाचे जे कुळदेवीमध्ये आदिशक्ती स्वरूपात आई तुळजाभवानी आहे, आई अंबाबाई आहे, आई सप्तशृंगी माता आहे, आई रेणुका देवी आहे, आई यल्लम आहे. स्वरूप एकच आहे, शक्तीचं स्वरूप एकच आहे, फक्त विभाजन झालं आणि वेगवेगळ्या स्वरूपात नाव पडत गेले असं. पण हे सर्व शक्तीपीठ आहेत. मग आघोर याच्यापासून कसं पूर्ण या सगळ्यांपासून कसं वेगळं आहे? आघोर पंथ हा कसा पूर्ण वेगळा? बघा आघोर म्हणजे काय, बघा आघोर हे सर्व एकदम साधा आणि सिंपल आहे. हो, तेच ऐकायचंय, मेन बेसिक कसं आहे. आघोर साधा आणि सिंपल. आघोर म्हणजे बघा, आता लहान बाळ असतो बरोबर, त्याला काहीच समजत नसतं, तो तिथेच संडास करतो, तिथेच लघवी करतो बरोबर, त्याला काही समजत नाही, मग तो हात टाकतो, खातो पितो. आपण काय बोलतो, शी घाण आहे, बरोबर आहे, बरोबर की नाही.
पण ते त्याला माहितीच नसतं ना, किंवा त्याला सांगणारं कोणच नसतं. त्याच्यासोबत स्वतः ईश्वर असतो. म्हणून आपण बोलतो लहान मुलं ही देवाचे स्वरूप आहेत, म्हणून आपण त्यांचं पूजन करतो. मग तो मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे. मुलगा असेल तर आपण भैरवाच्या स्वरूपात त्यांचं पूजन करतो किंवा मारुतीच्या स्वरूपात. कारण की जेवढे पण आदिशक्तीचे जे शक्तिपीठ आहेत तिथे स्वतः बजरंगबली, मारुती राया, पवनपुत्र हनुमान हे उपस्थित आहे आणि भैरव आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी असे प्रोटेक्शन म्हणून बॉडीगार्ड. हा, मग तेच ना. आता आपण जेव्हा बघतो अघोर या विषयावरती जेव्हा बोललं जातं तर त्यावेळेस तेच म्हणतात की अघोरी हे स्मशानात राहतात किंवा लोकांपासून लांब जंगलात राहतात. मलमूत्र विष्ट असेल किंवा नाही का मानवी हे त्यांचं ते प्राशन करतात किंवा ते खातात वगैरे. या गोष्टीवरती या गोष्टी किती तथ्य आहे किंवा या गोष्टी खरंच घडतात, आहेत या गोष्टी खरं? बघा, अघोर पद्धतीमध्ये या सर्व गोष्टी आहेत, पण या गोष्टी सर्व तामसिक क्रियामध्ये येतात, सात्विक क्रियामध्ये येत नाही. काय काय जे अघोरी पंथातले लोक आहेत त्या सर्व सात्विक पद्धती फॉलो करतात. नागासाधू आणि अघोरी हे दोन्ही वेगळे. हो, डिफरन्स. नागासाधू मध्ये भरपूर फरक आहे आणि अघोरीमध्ये साधूंमध्ये जास्त प्रकार आहेत बघायला मिळतात. अघोरी पंथामध्ये बघा, अघोरी पंथामध्ये आता आपण सर्व आहोत, तर आपण सर्व जे कॉमन लोक आहेत ते लोक पण अघोरीच आहेत. जर तुम्ही 2 दिवस दात नाही घातले तर 2 दिवस तुम्ही आंघोळ नाही केली, तसेच तुम्ही जेवण वगैरे केलं किंवा तसेच वस्त्र वगैरे घालून तुम्ही फिरायला गेले तर तुम्ही अघोरी झाले. कारण की तुम्ही विचारच करत नाही की मी शुद्ध आहे. तुम्ही काय बोलता, माझी आत्मा शुद्ध आहे, माझे विचार शुद्ध आहे, माझं मन शुद्ध आहे, म्हणून मी शुद्ध आहे. हो, बरोबर की नाही? पण जे अघोरी लोक असतात ते सर्व त्याच गोष्टी फॉलो करतात. जो सामान्य मनुष्य असतो तो प्रपंचात अडकलेला असतो, म्हणून त्याला त्या गोष्टी शिकायला किंवा गुरु आशीर्वादामुळे किंवा इष्ट आशीर्वादामुळे किंवा कुलदेवताच्या किंवा कुलदेवीच्या आशीर्वादामुळे त्याला प्राप्त होत नाही. पण जो अघोरी असतो त्याला त्या गोष्टी प्राप्त होतात. जो अघोरी असतो तो सर्व उलट्या क्रिया करतो. जो साधारण मनुष्य असतो तो काय करतो, दिवसातून 2 वेळा किंवा 3 वेळा आंघोळ करतो. पण जो अघोरी असतो तो आंघोळ करतच नाही. मग आता तेच ना, त्याच विषयावरती मी बोलतो. आता समजा एखाद्याला अघोरी व्हायचंय, मग त्याचे कसं असतं, ही सुरुवात कशी होती त्याची? बघा, सर्वात प्रथम पहिले तुम्हाला अघोरी बनायसाठी सर्वात पहिले तुम्हाला योग्य गुरु शोधावा लागतो. हो, योग्य गुरु शोधल्याच्या नंतर तुम्हाला योग्य गुरु सर्व गोष्टीचं मार्गदर्शन करतो. मग कसं काय त्याला, म्हणजे नक्की कसं? ते सांगतो मी तुम्हाला. नाही तसं नाही. कसं असतं बघा, योग्य गुरु शोधण्यासाठी पण तुम्हाला भरपूर दान पुण्य करावं लागतात, धर्म करावा लागतो, सेवा करावी लागते. त्याच्यानंतर तुम्हाला योग्य गुरु प्राप्त होतो. ते पण तुम्हाला आदिनाथ शिवशंभू किंवा आदिशक्ती माता भगवतीची तुम्हाला सेवा करावी लागते, साधना करावी लागते. आता काही काही लोक आहेत ते बोलतात आम्ही आदिशक्ती भगवतीची नवरात्रीमध्ये साधना करतो. वर्षातून 4 नवरात्री येतात. चैत्र नवरात्री असते, आषाढ नवरात्र असते, माघ नवरात्र असते आणि अश्विन नवरात्र असते. 2 नवरात्र गुप्त असतात आणि 2 नवरात्र सर्वांसाठी असतात. असं पण ते लोक कन्यापूजन कधी करतच नाही. जे आपण जे लहान मुलींचं कन्यापूजन करतो ते लोक कधी कन्यापूजन करतच नाही. म्हणून त्यांना आदिशक्ती भगवतीचा जो एनर्जी आहे, जी ऊर्जा आहे, तिचा वास जाणवत नाही किंवा त्यांना तो अनुभव येत नाही. किंवा आपण बोलतो की सुवासिनी असते एक मॅरिड वुमेन, आपण तिचा कधी आदर सत्कार करत नाही किंवा तिची कधी ओटी भरत नाही किंवा तिला कधी घरी बोलवत नाही जेवण प्रसाद म्हणून हे ते. जर तुम्ही त्या गोष्टी करणार नाही तर तुम्हाला त्या गोष्टीची जी आहे आपण काय बोलतो फलीभूत जी तुमची साधना जप त्याचं फळ तुम्हाला भेटणारच नाही ना. असं ते सर्व गोष्टी केल्याच्या नंतर आदिनाथ शिवशंभू किंवा आदिशक्ती तुम्हाला स्वप्न स्वरूपात किंवा दृष्टांत स्वरूपात किंवा तुम्हाला तिसऱ्या पर्सन थ्रू त्याच्या माध्यमाच्या स्वरूपात तुम्हाला दर्शन देतात. तर ते सांगतात बाबा तुझ्या असं आहे, अशा ठिकाणी जा. ते तुम्हाला गायडन्स करतात की अशा ठिकाणीचा तुला योग्य गुरु भेटेल किंवा तुला 6 महिन्याच्या नंतर योग्य गुरु भेटेल किंवा तू अशी साधना कर, पूजा कर, तुला अशा पद्धतीचा गुरु भेटेल. मग ते शिष्यावरती असतं त्याला कोणत्या ह्याच्यामध्ये जायचं, सात्विक साधना करायच्या का तामसिक साधना करायच्या. सात्विक साधना म्हणजे फक्त व्हेजिटेरियन असतं, प्युअर व्हेजिटेरियन. त्याच्यामध्ये तुम्ही रक्त, बली, मांस, मदिरा ह्याचं काही चालत नाही. तामसिकमध्ये उलटं चालतं. तामसिकमध्ये बळी झालं, रक्त झालं, मदिरा झालं, मांस झालं, या सर्व गोष्टी चालतात. मग शिष्यावरती असतं शिष्याला काय करायचंय, सात्विक राहायचं का तामसिक राहायचं. असं आता मी जेव्हा माझ्या गुरूंनी मला दीक्षा दिली तर मी सर्वात पहिले नाथपंथामध्ये होतो. नाथपंथामध्ये मी जेव्हा मला माझ्या गुरूंनी दीक्षा दिली तर मी सर्व पहिले सात्विक साधना शिकलो. सर्व सात्विक साधना शिकल्याच्या नंतर मग मी अघोर पंथामध्ये आलो. कारण की प्लस आहे तर मायनस पण आहे. दोन्ही शिकल्याच्या नंतरच आपल्याला एक बॅलन्स क्रिएट होतो. असं जो शिष्य असतो तो सर्व गोष्टी करतो. आदिनाथ शिवशंभूची
पूजा करतो, शिवलिंगवरती अभिषेक वगैरे करतो किंवा आदिशक्ती भगवतीची साधना वगैरे करून त्याला स्वप्न स्वरूपात मार्गदर्शन दिलं जातं. बरोबर. त्याच्यानंतर त्याला सांगतात की बाबा तू अशा ठिकाणी जा किंवा अशी पूजा कर, तुला गुरु प्राप्त होतील. व जो गुरु असतो तो शिष्याला नदी तटावर घेऊन जातो, नदी किनाऱ्यावरती त्याचं शरीर बंधन तोडतो, कार्मिक बंधन तोडतो, ते त्याच्या आत्म्यावरती असतं, मागच्या जन्माचं किंवा पूर्वजन्माचं. त्याच्यामध्ये पण त्याचं 1 जन्माचं असू शकतं किंवा 7 जन्माचं असू शकतं किंवा 5-10 जेवढे जन्म असतील त्याचे ते गुरुच्या शक्तीवरती असं जपाच्या आणि तपाच्या बलावरती तो गुरु त्या शिष्याचं कार्मिक लोड खंडित करून टाकतो आणि जे आत्म्याचं बंधन असतं ते मुक्त करून टाकतो. शरीर बंधन मुक्त करतो. त्याच्यानंतर त्याचा अभिषेक करतो. जसं आपण शिवलिंगवरती अभिषेक करतो तसं त्याचा पंचामृताने अभिषेक करतो. काही द्रव्य असतात त्याच्याने त्याचा अभिषेक करतो. त्याच्यानंतर त्याचे कुळदेवी, ग्रामदेवी, इष्टदेवी, कुलपुरुष, मूलपुरुष, पित्र आणि पूर्वज या सर्वांची अनुमती घेऊन जो गुरु असतो त्या शिष्याला उजव्या कानात गुरुमंत्र देतो आणि डाव्या कानात कानमंत्र देतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं. जो गुरुमंत्र असतो हा खूप पवित्र असतो. गुरुमंत्र तुम्हाला गुरुदीक्षा घेतल्यापासून ते तुमचा जोपर्यंत मृत्यू होत नाही तोपर्यंत तुम्हाला गुरुमंत्राचा जाप नेहमी सतत करत राहायचा. उजव्या कानामध्ये गुरु हा आपल्याला गुरुमंत्र देतो आणि जो डाव्या कानामध्ये जो मंत्र दिलेला असतो कानमंत्र ते वेगळ्या वेगळ्या देवाचे किंवा देवीच्या साधनाचे असतात. त्याच्यामध्ये समजा आता हनुमानाची साधना आली किंवा देवीची साधना आली किंवा भैरवाची साधना आली किंवा गणपती बाप्पाची साधना आली असे. मग तो जो गुरु असतो तो डाव्या कानामध्ये शिष्याला त्या साधना सांगतो किंवा त्या देवाचे किंवा देवीचे मंत्र देतो की बाबा असे मंत्र तू संकल्प करून सिद्ध कर, त्याच्यामुळे तुला शक्तीचा अनुभव होईल, आभास होईल. पण आजकाल असं झालं की लोक बोलतात अरे माझे गुरु मला काय शिकवत नाही किंवा कधी कधी लोक बोलतात की मला आळस येतो, माझे गुरु मला सारखी साधना करायला सांगतात. आणि मी आज तुम्हाला एक गुपित गोष्ट सांगतो, म्हणजे कोणी सांगितलं नसेल. कसं असतं, आता समजा एक शिष्य आहे बरोबर, त्याने गुरुदीक्षा घेतली. गुरुदीक्षा घेतल्याच्या नंतर समजा तो शिष्य मरणार असेल 6 महिन्यात, त्याचा मृत्यू ठरलेला असेल. मृत्यूमध्ये पण 2 प्रकार असतात. एक ब्रह्मायू असते आणि एक साधारण आयु असते. जी ब्रह्मायू असते ती ब्रह्मदेवाची मुलगी सटवाई जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा ती 5व्या दिवशी किंवा 4थ्या दिवशी किंवा 6व्या दिवशी त्याचं येऊन भाग्य लिहून जाते. त्याला आपण सटवी बोलतो मराठी भाषेमध्ये. बरोबर. त्याला ब्रह्मायू बोलतात. आणि एक साधारण आयु असते. साधारण जी आयु असते ती पाप पुण्यावरती कमी जास्त होत असते. तो कसं कर्म करतो, चांगले कर्म करतो किंवा वाईट कर्म करतो असं असतं. मग त्याच्यामध्ये काय होतं, आता जो गुरु आहे, जो सच्चा गुरु किंवा त्या सच्च्या गुरुला ज्ञान आहे किंवा त्याला काय सिद्ध्या प्राप्त आहेत किंवा शक्त्या प्राप्त आहेत, मग त्याला समजते की बाबा माझा हा शिष्य आहे, ह्याच्यावरती संकट येणार आहे किंवा हा 30 दिवसात मरणार आहे किंवा 40 दिवसात मरणार आहे. तर तो गुरु काय करतो, त्या शिष्याला सांगतो, बोलतो बाळा तुला 108 दिवसाची साधना करायची. गुरु त्याला सांगत नाही की तू मरणार आहे करून. गुरु त्याला सांगत नाही की तू मरणार आहे, तुझा मृत्यू अटळ फिक्स झालाय, सेटिंग लावली तुझी. गुरु त्याला सांगत नाही. गुरु काय सांगतो बाळा त्याच्या शिष्याला की 108 दिवसाची तू साधना कर. शिष्य पण बोलतो ठीक आहे चालेल, काय हरकत नाही. मग समजा 40व्या दिवशी त्याचा मृत्यू ठरलेला असेल पण त्याने अनुष्ठान घेतल्यामुळे, संकल्प घेतल्यामुळे, काही देवांना किंवा देवींना साक्षी ठेवून सर्व गोष्टी योग्यप्रमाणे हे केल्यामुळे जी त्याची मृत्यू ठरलेला असतो किंवा मृत्यूची तारीख आणि वेळ ठरलेला असतो तो खंडित होतो याच्या साधनेमुळे, गुरुने सांगितलेल्या साधनेमुळे. हो, गुरुच्या साधनेमुळे, गुरुच्या जपतपामुळे म्हणजे त्याचा मृत्यू निघून जातो. तो मृत्यूवरती विजय प्राप्त करतो. म्हणजे मोठमोठे जे अघोरी आहेत, अवघड आहेत, कपालिक आहेत किंवा मोठमोठे साधू संन्यासी आहेत ते सर्व या गोष्टी करतात. ही गुपित गोष्ट, ही कोण सांगत नाही. आज मी तुमच्या इथं आलो म्हणून तुम्हाला सिक्रेट मी सांगितलं. पण काय जे शिष्य असतात ते बोलतात अरे 108 दिवस दिले, 108 दिवस मला जमणार नाही किंवा त्यांना आळस येतो, वैताग येतो, कंटाळा करतात असं. पण हे शिष्याला माहिती नसतं की तो मरणार आहे करून किंवा त्यासोबत काय वाईट घडणार असेल किंवा ऍक्सिडेंट होणार असेल. हे फक्त गुरुलाच माहिती असतं. पण तो पण सच्चा गुरु असेल तरच त्याला माहिती पडते. साधना अवघड असतात काय, एवढा त्याचा आळस येतो किंवा काय त्रास होतो. हो, साधना सात्विक पण असू शकतात किंवा तामसिक पण असू शकतात. आता जर समजा तो गृहस्थ असेल, म्हणजे जर लग्न झालं असेल किंवा कौटुंबिक परिवारामध्ये राहत असेल तर कसं जो गुरु असतो त्याला सात्विक साधना सांगतो. आणि ज्याचं लग्न झालं नसेल, तो एकटा राहत असेल किंवा कुठे जंगलात किंवा शेतात वगैरे राहत असेल तर तो तामसिक साधना करू शकतो असं आहे. आता बघ ना दादा, आता कसं आहे, लवकर जाता हनुमान जयंती येणार आहे. बरोबर.
आता तुम्ही बघितलं असेल युट्यूबला असेल किंवा इंस्टाग्रामवरती हनुमान चालिसाचा पाठ करा, बरोबर. त्याचा पाठ करा, इकडं जा तिकडं जा, तुम्ही हे करा तुम्हाला हे फळ मिळेल. या गोष्टी खरंच वर्क होतात? बघा, जे आपले पवनपुत्र हनुमान आहे, हो बरोबर, यांना आदिनाथ शिवशंभूनी आणि आदिशक्ती भगवतीने चिरंजीवीचं वरदान दिलं आहे. म्हणून जे आपले बजरंगबली आहेत, मारुती, हनुमान, ते लवकर उपस्थित होतात. जसे काचे जे भैरव आहेत ते जसे लवकर उपस्थित होतात एका भक्ताच्या सेवेसाठी, तसे जे आपले मारुती राय आहे ते पण लगेच उपस्थित होतात असे. पण कसं लोक काय बोलतात की बाबा नाही आम्ही सात्विक पद्धतीत करू, पण जे अघोरी लोक असतात ते लोक पंचमुखी हनुमानाची साधना करतात. कारण की पंचमुखी हनुमानाचे जे रूप आहे, जे स्वरूप आहे, एकदम उग्र आणि रुद्र आहे. म्हणून तुम्ही मंदिर पण जर बघितलं असेल तर तिथे तुम्हाला फक्त एकमुखी हनुमान दिसेल, पंचमुखी हनुमान खूप कमी दिसते. आणि दक्षिणमुखी असेल तर एकदम अतिदुर्मिळ एकदम. दक्षिणमुखी तर सदासदी तुम्हाला भेटणारच नाही. असं तर तुम्ही पंचमुखी हनुमानाची सात्विक साधना पण करू शकता, तामसिक साधना पण करू शकता. असं त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या पद्धतीचे भोग असतात, सात्विक भोग असतात. जर तुम्ही सात्विक साधना करत असेल तर सात्विक भोग असतात, तामसिक साधना करत असेल तुम्ही तामसिक भोग तुम्हाला द्यावे लागतात. तेच आता मी एक सामान्य गृहस्थ किंवा मी संसारिक मधला आहे, तर मी कोणती साधना केली पाहिजे? बघा, तुम्ही पंचमुखी हनुमानाची पण करू शकता. असं नाही की बाबा की तुम्ही तामसिक साधनाच केली पाहिजे. सात्विक साधनामुळे पण तुम्ही ज्या देवाची कृपादृष्टी आशीर्वाद प्राप्त करू शकता. हनुमान चालीसा पठण करणं किंवा बघा कसं आहे, कलियुगामध्ये लोकांनी फक्त हनुमान चालीसा ट्रेंडिंग ठेवला. एक वेळ होता त्या टायमाला हनुमान चालीसा प्रचलित होता. भूत प्रेत नाही यावे वगैरे. जे तुळशीदास स्वामी होते त्यांना सुद्धा एका भूत प्रेतांनी सांगितलं की तू अशा अशा ठिकाणी जा, तेव्हा तुला मारुती राया साक्षात दर्शन देतील, तुला प्रत्यक्षीकरण होईल असं. पण कसं, जे पंचमुखी स्वरूप आहे, बरोबर, जे आपले हनुमान राया आहेत, मारुती राया, बजरंगबली, हे शिवाचे अवतार आहेत, बरोबर, रुद्र अवतार आहेत. 11 रुद्रांमध्ये एक त्यांचा नंबर लागतो. पण एक मजेची गोष्ट अशी आहे की त्यांच्या पंचमुखी स्वरूपामध्ये श्री हरी नारायणचा वास आहे. पूर्ण सृष्टीमध्ये अवतार भरपूर झाले, जे पण पंचमुखी हनुमानाचे जे रूप आहे, अवतार आहे, त्याच्यामध्ये श्रीहरी स्वतः विराजमान आहेत. पंचमुखीमध्ये श्री नरसिंह स्वामी आहेत, बरोबर, हयग्रीव आहेत. नरसिंह स्वामी हे स्वतः श्रीहरी नारायणाचे अवतार आहेत, बरोबर. वरा अवतार आहे, ते सुद्धा श्रीहरी नारायणाचे अवतार आहेत. हयग्रीव अवतार आहेत, ते सुद्धा श्रीहरी नारायणाचे अवतार आहेत. पक्षीराज गरुड ते स्वतः श्रीहरी नारायणाचे वाहन आहेत. आणि फक्त एकच आहे ते म्हणजे मारुती राया, ते फक्त रुद्र स्वरूपात आहे, म्हणजे आदिनाथ शिव शंभूच्या शंकराच्या स्वरूपात ते स्वतः आहेत. बाकीचे जे 4 स्वरूप आहेत ते श्रीहरी नारायणाचे. ह्याचा कधी कोणी विचार केला का? नाही. त्यामुळे म्हणलं ना की आता मला जर काही करायचं असेल तर मी काय केलं पाहिजे, एक सामान्य माणसाने कशी केली पाहिजे? तुम्ही करू शकता ना, तुम्ही प्रापंचिक जरी असेल तरी तुम्ही घरी साधना करू शकता. असं आहे साधनेमध्ये पण कसं, तुम्हाला कसं बघा, जो गुरु असतो तर सर्व गोष्टी सांगतो, बाळा अशी साधना करायची. साधनामध्ये पण वस्त्र असतं, आसन असतं, भोजन असतं. तुम्हाला किती दिवसातून जेवायचं, तुम्हाला भोजन काय करायचंय, तुम्हाला एक दिवसातून किती वेळा पाणी प्यायचंय, किती तास झोपायचंय, किती मंत्र जप करायचा, किती माळा तुम्हाला हे करायचं. त्याच्यामध्ये माळी वेगळ्या असतात. रुद्राक्षाची माळ असते, स्फटिकची असते, मुंग्याची असते, हकीकची असते, नंतर तुळशीची असते, वैजंती माला असते. भरपूर प्रकारच्या माळ्या, वेगळ्या माळ्या आहेत. पंचमुखी हनुमानबद्दल तुम्हाला सांगितलं मी काय. त्याच्यानंतर कसं, आता जे ग्रस्त आहेत ज्यांचे लग्न वगैरे झाले, कौटुंबिक तर कसं, आता हनुमान चालीसा कॉमन झाले, सर्वजणच पाठ करतात. कोणाला फरक पडतो, कोणाला फरक नाही पडत. तर तुम्ही काहीतरी डिफरंट करा, वेगळं काहीतरी करा. बजरंगबाण आहेत किंवा रामरक्षा स्तोत्र, त्याचं तुम्ही पठण करा. बरोबर आहे. सगळी जनता तर तेच करते. हो, कारण की सर्वजण ऑलमोस्ट 90% हनुमान चालीसाच पाठ करतात. हनुमान चालीसा तुम्ही पाठ करा, ठीक आहे, तुम्ही ऐकू शकता हनुमान चालीसा. पण जर तुम्हाला पाठ करायचा आहे तर तुम्ही बजरंगबाणाचा पाठ करा किंवा रामरक्षा स्तोत्र आहे त्याचा पाठ करा. जर तुम्हाला पाठ करायलाच पण जमत नसेल, तुम्हाला थोडा पण वेळ नसेल, तर तुम्ही पवनपुत्र हनुमान मारुती रायाच्या मंदिरात जावा, झाडू मारा तिकडे, त्यांच्या मंदिराची सेवा करा. बरोबर, त्याच्याने पण तुम्हाला पुण्य प्राप्त होईल, तुमची स्वतः ते सेवा घडून आणतील. असं कोणत्या पुस्तकात लिहिलं नाहीये की तुम्ही साधनाच केली पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही सेवा केल्या, सेवामुळे तुमची जी भक्ती असेल ती पण ते स्वतः बघतील. त्याच्यामुळे तुम्हाला जे काय फलीभूत जे काय असेल ते तुमचं पुण्य असेल तर तुमचं पुण्य वाढेल अजून, आणि जे पाप असेल ते तुमचं पाप कमी होईल.
असं. कारण की लोकांना आजकाल धावपळीमध्ये कधी कधी जमत नाही. तोच प्रश्न तोच होता की साधनं कसं आहे, सामान्य नागरिकांना या गोष्टी माहिती पाहिजे असतात. बरोबर. ज्याला साधनं करायची किंवा ज्याला या पंथाकडे यायचंय तो ह्या माहिती घेतच जातो प्रत्येक मग मी तुम्हाला बोललो, जर तुम्ही घरी जरी तुम्हाला जमलं नाही, तुम्ही मंदिरात जावा बाबा. तिकडचा जो कोण पंडित असेल, पुजारी असेल, ब्राह्मण असेल, बाबा त्यांना सांगा की बाबा मंदिर किती वाजता सुरू होतं किंवा किती वाजता बंद होतं. मला एकदा तरी मला सेवा करायला मी मंदिराची साफसफाई करत जाईल. त्याच्यामध्ये तुम्ही झाडू पोचा करू शकता किंवा लादी साफ करू शकता किंवा मंदिरावरती जे काय जाळ वगैरे असेल, घाण वगैरे असेल ते तुम्ही स्वच्छ करू शकता किंवा मंदिराचा आजूबाजूचा परिसर तुम्ही स्वच्छ करू शकता. बरोबर. ती पण एक सेवाच झाली. हो, ती पण एक सेवाच झाली. असं. पण लोकांना कसं आजकाल लोक करत नाहीत. या सर्व गोष्टी पण तुम्ही करू शकता. किंवा मंदिरात कुठे प्रसाद असेल, कोण कोण लोक मंदिरात प्रसाद येऊन वाटतात, तर तुम्ही प्रसाद वाटायला सुद्धा मदत करू शकता. बरोबर. असं. त्याच्यामध्ये पण कुठे कुठे भंडारा असतो आणि तुम्ही भोजन वाढू शकता, पाणी देऊ शकता लोकांना. अन्नदान आणि जलदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे. असं आहे. त्याच्यानंतर जरी तुम्हाला समजा ते पण गोष्टी करता नाही आली, तरी 5 दिवे घ्या मातीचे, त्याच्यामध्ये थोडंसं तीळ टाका, काळे तीळ टाका, मोहरीचं तेल घ्या, धाग्याची वात घ्या. कापसाची वात चालत नाही. धागा आहे केतू जो आपला ग्रह आहे त्याचं स्वरूप आहे. तीळ आहे ते शनिदेवाचं स्वरूप आहे. आणि जे तेल आहे ते पण पवनपुत्र हनुमानाला लागतं आणि शनिदेवांना पण लागतं. 5 दिवे घ्या मातीचे, छोटेसे घेतले तरी चालतील. तुमची यथाशक्ती तथा भक्ती. छोटे घेतले तरी चालतील, मोठे घेतले तरी चालतील. रात्री मंदिर बंद व्हायच्या आधी 5 दिवे जे आपले पवनपुत्र हनुमान आहे त्यांना ते अर्पण करा, दीपदान करा. त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं काय होईना तेवढं, तर जे काय तुमचं मागचं पुढे जे काय असेल वाईट कर्म किंवा दुष्कर्म तुमच्यावरती काय बाहेरची इडापिडा अडचण असेल किंवा करणीबाधा असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला 100% तरी तुम्हाला 25-30% तरी तुम्हाला थोडाफार फरक आणि अनुभव भेटेल. मग आता हनुमानाला प्रसाद कुठला दिला पाहिजे किंवा भोग कुठला लावला पाहिजे? सात्विक. बघा, सात्विक पद्धतीमध्ये तुम्ही जे आपले बजरंगबली आहेत त्यांना तुम्ही चणे फुटाणे देऊ शकता, गुळ खोबरं देऊ शकता. जर तुमचा अजून परिस्थिती चांगली असेल, यथाशक्ती तथा भक्ती, तुम्ही पुरणपोळीचा पण नैवेद्य देऊ शकता किंवा दूध भात, दही भात हा पण नैवेद्य देऊ शकता तुम्ही, किंवा बुंदी देऊ शकता. कारण की जे मारुती आहेत त्यांना बुंदी जास्त आवडते. असं. त्याच्यानंतर मग तुम्ही केळी, त्यांना केळी त्यांची आवडती आहेत, फळ फूल वगैरे जे काय ते. त्याच्यानंतर मग चमेलीची फुलं त्यांना जास्त आवडतात. असं आहे. चमेलीचं फुल तुम्ही एक प्रदान करू शकता त्यांना. जर चमेलीचं फुल नाही भेटलं तर चमेलीचं तेल भेटतं, त्याचा तुम्ही दिवा लावू शकता, किंवा चमेलीचं अत्तर भेटतं ते पण तुम्ही अर्पण करू शकता. असं आहे. किंवा तुमची खीरपुरी असेल, तर तुमची जशी यथाशक्ती असेल तसं तुम्ही प्रसाद दान धर्म करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही मंदिरात द्या किंवा कुठे शिबिर वगैरे, भंडारा वगैरे असेल तिथे दान करा. पण समोरच्याला समजलं ना पाहिजे की तुम्ही तिथे दान केलंय, नाही तर त्या दानचा अर्थ राहणार नाही. त्याचं तुम्हाला जे काय फलप्राप्ती असेल ती तुम्हाला भेटणार नाही. असं. मग हनुमानाचा एक कुठला मंत्र असेल? बघा, मंत्रासाठी असे भरपूर मंत्र आहेत. अघोर पद्धतीमध्ये पण आहेत, सात्विक पद्धतीमध्ये पण आहेत, वैदिक पद्धतीमध्ये पण आहेत, शाबरी पद्धतीमध्ये पण आहेत. पण मी तुम्हाला एक म्हणजे जो प्रापंचिक माणूस असेल आणि साधा सरळ म्हणजे 9 to 5 जॉब करणारा, बरोबर आहे सरळ तेच. सरळ छोटा मंत्र तुम्हाला सांगतो. ओम श्री हनुमंते नमः. ओम श्री हनुमंते नमः. ओम श्री हनुमंते नमः. ओम श्री हनुमंते नमः. किती वेळा करायचं? असे तुम्ही 11 माळा जप करू शकता. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 21 माळा सुद्धा जप करू शकता. असं या मंत्रामुळे तुम्हाला स्वतः जे मारुतीराय बजरंगबली आहेत त्यांचा आभास होईल. तुम्हाला स्वप्नाच्या माध्यमातून दृष्टांत होईल. आपल्याला वैयक्तिक दादा आला अनुभव? हो, मला असे भरपूर. कारण ते चिरंजीव आहेत. हो, चिरंजीव आहेत. असा एखादा अनुभव सांगू शकता? अनुभव बघा कसं असतं. बघा, आता काय लोक आहेत बरोबर, ते लोक काय करतात, सतत रामाचं नाव घेतात. ते लोक सतत जय श्रीराम जय श्रीराम बोलतात. ते लोक बजरंगबलीचं नाव घेतच नाही. हो, ते सांगितलं की जिथं राम आहे तिथं. हो, ते लोक बजरंगबलीचं नाव घेतच नाही, तर फक्त रामाचंच नाव घेतात. मग तिथे स्वतः बजरंगबलीला उपस्थित राहावं लागतं. तिथे स्वतः बजरंगबलीला उपस्थित राहावं लागतं. पण ह्याच्या मागचं कारण काय की जेव्हा श्रीहरिनारायणनी पण आदिनाथ शिवशंभूची साधना केली, जप तप केला, पूजा आराधना केली, भोग चढवले, सेवा केली. त्याच्यानंतर मग असं जेव्हा नीलकमलनी त्यांनी हवन केलं शस्त्र, तर एक नीलकमल कमी पडत होता. तर तेव्हा आदिनाथ शिवशंभूनी लीला रचली तर एक नीलकमल कमी पडत होतं. तेव्हा श्रीहरिनारायणनी त्यांना स्वतःचा डोळा अर्पण केला. तेव्हा आदिनाथ शिवशंभू प्रसन्न झाले आणि त्यांना सुदर्शन चक्र भेट दिलं. असं आहे. आदिनाथ शिवशंभूंनी पण श्रीहरिनारायणाची परीक्षा घेतली.
मग तेव्हा सुदर्शन चक्र भेट दिल्याच्या नंतर तेव्हा आदिनाथ शिवशंभू बोलले श्रीहरीला की तुला काय पाहिजे. तर श्रीहरी नारायण बोलले तुम्ही मला हे दिलं माझ्यासाठी हेच लय भरपूर आहे. मग तेव्हा शिवशंभू प्रसन्न होऊन बोलतात ठीक आहे, तू माझी इतकी सेवा केली तर येणाऱ्या जन्मामध्ये जेव्हा तू अवतार घेशील तेव्हा मी जन्म घेईल आणि तेव्हा मी तुझी सेवा करेल. मग तेव्हा श्रीहरी नारायणनी 7वा अवतार प्रभू श्रीरामाचा घेतला. तेव्हा आपले आदिनाथ शिवशंभू यांनी रुद्र अवतार पवनपुत्र हनुमानाचा रुद्र अवतार घेतला. असं आहे. आणि जिथे बजरंगबाणचा पाठ होत असेल किंवा रामरक्षाचं स्तोत्र होत असेल असं आहे, तर तिथं कसं तिथं स्वतः पवनपुत्र हनुमान मारुतीराया विराजमान असतात. असं नाशिकचा एक किस्सा आहे, तिथं हरिनाम सप्ताह चालू होता. तुम्ही बोलला अनुभव सांगा. नाही बरोबर आहे दादा, ऐकायला तर तिथं हरिनाम सप्ताह चालू होतं. हरिनाम सप्ताह चालू होतं तर तिथं कसं प्रभू श्रीरामाचं रामरक्षा स्तोत्राचं त्यांनी पाठ केलं तर तिकडे एक लहान मुलगा होता. त्याला वाटलं हे सर्व खोटं आहे, ढोंग आहे. बरोबर आहे, वाटू शकतो. हो. मग तो काय केला, त्या पाटावर जाऊन बसला. तर पाटावर जाऊन बसला तर त्याला काय आभास नाही झाला. त्याला वाटलं असं सहज पाठ आहे. तो पाटावर जाऊन बसला, त्याने ऐकलं सर्व काय पूर्ण. त्याच्यानंतर मग तो उठला आणि जेव्हा तो पाठ उचलायला बघितला तो पाठ हलतच नव्हता. त्याने खूप प्रयत्न केला, तो पाठ हलतच नव्हता. पण हे फक्त त्यालाच दिसत होतं, इतर कोणाला दिसत नव्हतं. पाठ हलत नाही हो. फक्त त्याला कारण की ती त्या पाटावरती स्वतः बजरंगबली उपस्थित होते. आता तो कसं लहान बालक होता, अज्ञान बालक होता, त्याला काय एवढं माहिती नव्हती. बरोबर. असं त्याच्या जागेवर जर मोठा मनुष्य असता तर त्याच्यासोबत तो अनुभव घडला नसता. कारण की कसं जे दैवशक्ती असते, जी स्पिरिच्युअल एनर्जी असते, ती छोट्या मुलांना लवकर अट्रॅक्ट होते आणि लवकर प्रसन्न होते. कारण की ते भोले असतात, नादान असतात. मोठ्या मनुष्यासारखे, प्रौढ माणसासारखे हुशार नसतात. किंवा प्रौढ माणूस कसं प्रश्न विचारतो तसे ते लोक प्रश्न विचारू नाही शकत. आपल्याला कधी दिलं दर्शन असं? हो, दर्शन तर मला भरपूर वेळा झालेत. असे स्मशानात पण झाले किंवा मी मंदिरामध्ये साधना केली, पूजा केली, सात्विक पद्धतीमध्ये आणि तामसिक पद्धतीमध्ये. त्याच्यामध्ये पण मला साक्षात्कार झालाय, प्रत्यक्षीकरण पण झालंय. कसं आहे रूप त्यांचं? बघा त्यांचं रूप एकदम प्रचंड आहे, अतिउग्र आहे, तुम्ही बघू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला गुरुची सेवा, इष्टची सेवा, तुम्हाला जप तप त्याग सर्व गोष्टी कराव्या लागणार. तेव्हा जाऊन तुम्हाला त्या गोष्टीचं दर्शन होणार, आभास होणार, अनुभव येणार. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रह्मचार्याचं तुम्हाला पालन करावं लागतं. कारण की लोक बोलतात की मी बजरंगबलीची सेवा करतो, पण मी बजरंगबली जे आहे त्यांची सेवा करतो तर मी ब्रह्मचार्याचं पालन नाही करत. पण हे चुकीचं आहे. तुम्हाला कोणती पण साधना करा, तुम्ही देवाची करा किंवा देवीची करा, त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. असं आहे. तुम्ही आता ना, म्हणजे तुम्ही कोणत्या पण गावात जावं, तिथे पवनपुत्र हनुमानाचं प्रत्येक गावच्या शिवावरती त्यांची मंदिर असते, मूर्ती असते, उपस्थित असते, म्हणजे असतेच. असं म्हणून ते त्यांना चिरंजीवी हे केलंय, घोषित केलंय आणि ते आहेत पण. असं म्हणजे मी जेव्हा बघितलं तर माझ्या अंगावर काटे आलं, मला रडायला पण आलं. कारण की असं सहजासहजी दिसत नाही त्या गोष्टी. बरोबर. असं. आणि कसं लहान बाळाला जेव्हा त्रास होतो तेव्हा आई वडिलांना जसा त्रास होतो तसं देवाला सुद्धा त्रास होतो. तुम्ही आता बघितलं असेल की समाजात कुठे गेला तरी इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल, या माध्यमांमधनं करणी-बाधा, वशीकरण किंवा भूत प्रेत ह्या गोष्टींचं सांगितलं जातं, त्याला भूतबाधा झाली. बरोबर. ह्या गोष्टी असतात, खरंच ह्या गोष्टी घडतात. निगेटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्ह एनर्जी असते. कसं देवाला नजर लागते तर आपण मनुष्य, हो, आपण देवाची नजर करतो, बरोबर की नाही? तर आपल्याला पण नजर लागते. कधी कधी नजर दोष मध्ये कसं आपले ग्रह असतात, नक्षत्र असतात, त्यांचा पण दोष असतो. असं. किंवा कधी कधी आपण पूजा पाठ करत नाही, आपण देवाला अगरबत्ती सुद्धा लावत नाही. मग त्याच्यामुळे कसं त्याला, आपल्या माणसाला, जो स्त्री असतो किंवा पुरुष, त्याला जास्त त्रास होतो. किंवा जागा आणि ती वेळ जुळून आली तर चुकीच्या जागी चुकीच्या वेळेस गेल्यावरती. कधी कधी आपले मागच्या जन्माचे पण कर्म असतात, तर आपल्याला या जन्मामध्ये कर्म भोगावे लागतात. असं. एखाद्याला लागलंच, आता समजा आपण धरून चालू की भूतबाधा झाली, बरोबर, मग काय करणार? काय कसं, म्हणजे हनुमानाच्या माध्यमातूनच जाणार आपण हनुमान चालीसा की काय अजून काय उपाय आहेत त्याला? नाही, बघा मी तुम्हाला एक साधा सिंपल सोपा उपाय सांगतो. बघा, आता समजा बजरंगबलीचं तिथे मंदिर असेल, बरोबर, समजा तुमच्या गावामध्ये मंदिर असेल, तर आजूबाजूच्या तुमच्या नियर बाय मध्ये 5 किलोमीटरमध्ये, जास्त नाही 5 किलोमीटरमध्ये जेवढे पण बजरंगबलीचे, मारुतीरायाचे मंदिर असतील, बरोबर, प्रत्येक ठिकाणी जावा तुम्ही.
हे गुप्त विधान आहे, आम्ही सांगत नाही कोणाला, पण आम्ही तुमच्या इथं आलं म्हणून आम्ही सिक्रेट रिव्हील करतो. गुप्त विधीत आम्ही तुम्हाला सांगतो. हे कोणत्या पुस्तकात वगैरे लिहिलेलं नाही आहे. 5 किलोमीटरमध्ये जेवढे पण बजरंगबलीचे मंदिर असतील, मारुती रायाचे, प्रत्येक मंदिरात तुम्ही जावा, शेंदूर अर्पण करा. शेंदूर लावायचा की फक्त अर्पण करायचं? शेंदूर लेपणी करायची. लेपणी जे पाषाण असेल, जी मूर्ती असेल, तिथे जो कोणी ब्राह्मण पंडित पुजारी असेल त्यांना सांगा की मला जे बजरंगबलीची मूर्ती त्यांना पाषाणाला शेंदूर अर्पण लावायचं, लेपणी करायची. त्यांची जी काय दक्षिणा असेल ती तुम्ही देऊन टाका. जर कधी कधी दक्षिणा पण घेत नाही, कोणते जे ब्राह्मण गुरुजी पुरोहित असतात ते चांगले असतात. कारण की मारुती रायाला दर मंगळवारी आणि दर शनिवारी लेपणी केली जाते, बरोबर. तर तुम्ही काय करा, जर असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या सेफ्टीसाठी किंवा जनकल्याणासाठी, लोककल्याणासाठी मी तुम्हाला हा उपाय सांगतो. 5 किलोमीटरच्या रेंजमध्ये जेवढी पण मंदिरं असतील मारुती रायाची, पवनपुत्र हनुमानाची, त्या मंदिरामध्ये जावा, मारुती रायाला शेंदुराची लेपणी करा, चमेलीचं तेल, त्याचा दीपक लावा, धाग्याची वात, ठीक आहे, सकाळी लावा किंवा संध्याकाळी लावा. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही जावा. दुसऱ्या दिवशी गेल्याच्या नंतर तुम्ही पहिल्या दिवशी ज्या मंदिरात गेले होते, जिथे जिथे मारुती रायाला शेंदूर अर्पण केलं, लेपणी केली, दुसऱ्या दिवशी त्या सर्व मंदिरात जाऊन, आता समजा 10 मंदिरं असतील, 10 मंदिरामध्ये तुम्ही शेंदूर अर्पण केलं, लेपणी केली मारुती रायाला, तर दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही त्या मूर्तीचं थोडं थोडं शेंदूर घेऊन या. शेंदूर घेऊन या आणि ते तुम्ही वापरा. त्याच्यामध्ये तुम्हाला अलौकिक चमत्कार प्राप्त होईल आणि एकदम खूपच छान आणि एक वेगळाच लेवलचा अनुभव प्राप्त होईल तुम्हाला. तुम्ही विचार सुद्धा केला नसेल. कारण की जे तुम्ही शेंदूर अर्पण करताय किंवा लेपणी करताय त्याच्यामध्ये साक्षात बजरंगबलीचा वास असतो. असं ह्याच्यात आपण आता बोललो या विषयावरती की भूत वगैरे या गोष्टीवरती, तुम्ही कधी स्वतः अनुभव घेतलाय, कोणाचं भूत काढलंय किंवा बघितलंय या गोष्टींचं? हो, बघा कसं असतं माहिती का, बघा आता जर समजा स्मशानात गेले, बरोबर, किंवा कब्रिस्तानमध्ये गेले, तर कसं कधी कधी 4 रस्ता झाला किंवा कधी कधी कचरा कुंडी झाली किंवा कधी कधी नदी झाली किंवा नाळा झाला किंवा कधी कधी विहीर झाली, तर तिथं कसं असतं, तिथं काहीतरी वाईट शक्ती असतात किंवा कोणाचा आता समजा 4 रस्ता, बरोबर, 4 रस्त्यावरती कोणाचा अकाल मृत्यू झाला तर त्याची आत्मा तिथेच भटकत असते. त्याची आत्मा तिथेच भटकत असते. मग तिला भूक लागते, तहान लागते, मग ती देवाला विनंती करते, बाबा मला कोणतरी काहीतरी खायला दिलं पाहिजे किंवा मला कोणी पियायला दिलं पाहिजे. मग कसं असतं, कोणाची कुंडली स्ट्रॉंग असते, कोणाची कुंडली वीक असते, कोणाची चांगली असते, कोणाची वाईट असते, त्याच्यामध्ये ग्रह दोष, नक्षत्र वगैरे, बरोबर. मग त्याच्यामध्ये गण असतं, कोणाचं मनुष्यगण असतं, त्यांना भूतप्रेत लवकर दिसतात, कोणाचं देवगण असतं, त्यांना पण कधी कधी त्रास होतो, आणि कोणाचं राक्षसगण असतं, राक्षसगणवाले असतात त्यांना सहजासहजी जास्त त्रास होत नाही. पण जे देवगण असतात आणि मनुष्यगणवाले असतात त्यांना पौर्णिमा अमावस्येला जास्त त्रास होतो. कधी कधी कोण पायळू असतं, म्हणजे ज्यांचा जन्म पायावाटे झालाय, त्यांना पण त्यांच्यामध्ये पण ती अलौकिक शक्ती असते, त्यांना पण भूतप्रेत दिसतात लहानपणापासूनच, पण ते घाबरतात किंवा कधी कोणाला सांगत नाही किंवा त्यांचे आईवडील पण ती गोष्ट बाहेर येऊ देत नाही की हा पायळू करून. मग तेच आता तुम्ही जे आता बोललात, आता तुम्ही मध्यंतरी बघितलं असेल, पुण्यातलाच मी तुम्हाला किस्सा सांगतो, नवले ब्रिज. हे खूप ट्रेंडिंगला आता चालू आहे की नवले ब्रिजला दररोज म्हणलं तरी एक ऍक्सिडेंट होतोच, आणि आठवड्यातले 1 किंवा 2 लोक तिथं जातात, बरोबर. तिथं एक मशानभूमी आहे ब्रिजच्याच खाली. खूप लोकांनी तर्कवितर्क मांडले की तिथं ती मशानभूमी आहे, त्यामुळे ती निगेटिव्ह एनर्जी आहे, त्यामुळे तिथं अपघात घडतात वगैरे. आपल्याला काय वाटतं? बघा आता जे स्मशानभूमी, बरोबर, ती जळते का दफन केलेली? जळते, ती जळते, स्मशानभूमी. हो, बरोबर, हिंदू स्मशानभूमी, बरोबर. ती जी स्मशानभूमी, त्या स्मशानभूमीचं बंधन नाहीये. हा, ती ब्रिजच्या खाली आहे. हो, तिला बंधन नाहीये. जेव्हा एक स्मशानभूमी आपण बांधतो किंवा त्याची सुरुवात करतो तर त्या स्मशानभूमीचं बंधन केलं जातं, जेणेकरून ज्या आत्मा प्रेत असतात, अतृप्त असतात, त्या तिथून बाहेर नाही आल्या पाहिजे आणि त्यांनी कोणाचा अपघात झाला नाही पाहिजे किंवा प्राणघात झाला नाही पाहिजे किंवा कोणाला त्रास नाही दिला पाहिजे, शारीरिक, मानसिक वगैरे त्यांचा छल वगैरे केला नाही पाहिजे असे. तर जे स्मशान असतं त्याचं बंधन केलं जातं. असं बंधन केल्याच्या नंतर त्याच्यामधले जे काय आत्मा वगैरे असतात त्या तिथून बाहेर निघत नाही. आता त्या गोष्टीचं कसं आहे की बऱ्याच जणांनी असा एक विचार केला, म्हणजे वास्तुशास्त्रानुसार पण त्यांनी तो उतारतरी वय म्हणून ते जास्त घडतं, परत तांत्रिकदृष्ट्या पण तो चुकीचा आहे की ओव्हर स्पीडमुळे पण अपघात घडतात, आणि थर्ड थिअरी ही की तिथं मशानभूमी किंवा निगेटिव्ह एनर्जीमुळे पण या गोष्टी घडतात. बघा कसं आहे माहिती का, बघा
आता तुम्ही बोलले बरोबर, तिथं उतारा वगैरे आहे, म्हणजे उतार स्लोप आहे बरोबर स्लोप आहे, हो, बरोबर. एक तांत्रिक दृष्ट्या आहे हो, ते. बरोबर. शास्त्रीय कारण. हो बरोबर. पण कसं असतं बघा, आता जी तुम्ही बोलले स्मशानभूमी, पण मेन मुद्दा आपला काय स्मशानभूमी, बरोबर की नाही. आता तुम्ही साधारण रस्ते बघा, ऍक्सिडेंट होतं पण एवढा ऍक्सिडेंट होत नाही. पण आता तुम्ही बोलले एव्हरी वीक, हा खूप होतात ते. म्हणजे दर आठवड्याला तिथे कोण ना कोणतरी मृत्यूच पावतात. म्हणजे कसं अकाल मृत्यू होतो. हो. म्हणजे ती जी तिकडच्या ज्या शक्त्या आहेत, ज्या निगेटिव्ह एनर्जीज आहेत, लहान मुलापासून मोठ्या हो. माणसांपर्यंत, ज्यांची कुंडली वीक असेल ते लोक त्यांना टार्गेट करतात, किंवा त्यांचे या जन्मातले कर्म संपलेत, किंवा त्यांची जी ब्रह्म आयु आहे ती खंडित होणार असेल, त्यांचा मृत्यू ठरलेला असेल, ते लोक त्यांचेच प्राण घेतात, बाकी इतर कोणाचा प्राण घेत नाही. आणि ज्याने जन्म घेतला त्याचा मृत्यू हा अट आहे. आपण थांबू नाही शकत. थांबू शकतो ना. कसं असतं, स्मशानाचं बंधन करावं लागतं. जो तांत्रिक असतो, अघोरी असतो, किंवा अवघड असतो, किंवा कापालिक असतो, हे लोक येतात त्या स्मशानाचं बंधन करतात. बंधन केल्यामुळे ज्या निगेटिव्ह एनर्जीज असतात त्या तिथून बाहेर पडत नाही. म्हणून आपण जे काय क्रियाक्रम करतो तर ते सर्व स्मशानातच करतो. असं कधी कधी कोणत्या अतृप्त आत्मा असतात, त्यांना खाया पियाला भेटत नाही. मग त्याच्यामध्ये पण कसं असतं, कोण सात्विक असतं, कोण तामसिक असतं. आता समजा कोणती आत्मा आहे, तिला फक्त दूधच लागतं किंवा दही भात लागतो, मग ती रक्त घेत नाही. बरोबर की नाही. पण कोणत्या ज्या आत्मा आहेत, कोणता आता समजा एक मनुष्य बरोबर, तो रोज चिकन मटन खातो किंवा दारू पितो, मग त्याला ती चव आणि सवय झालेली असते. ते कसं आलं दादा आता माहिती का, या गोष्टींवर ते आपण जे बोलतोय ना, आता तुम्ही रिसेंटली बघितला असेल, ते एक बाबा आहे अशोक खरात नावाचा, तो जो प्रकरण चालले आता, त्यामुळे लोकांचा या गोष्टीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन बदललाय, की लोक सगळ्यांना एकाच अँगलने बघतात की हे चुकीचं करतात, हे भोंदूत म्हणजे सगळेच भोंदू आहेत. मग या गोष्टी आपण कशा लोकांपर्यंत पोहोचू शकतो, की नाही काही गोष्टी पॉझिटिव्ह तशा निगेटिव्ह पण आहेत, आपण कुठल्या अध्यात्माकडे या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. बघा कसं असतं, बघा चांगली लोक पण आहेत, वाईट लोक पण आहेत. हो. आपल्याला देवाने बुद्धी दिली, बुद्धीचा वापर करा. तुम्ही पण त्याच्यामध्ये बघा की खरोखर माणसामध्ये पोटेन्शियल आहे का, कॅपॅसिटी आहे का, तो काय सांगतो, तो काय सांगतो काय नाही. जर तुम्हाला विचार पटतात आहे का, लॉजिकली आणि प्रॅक्टिकली आणि थेरिकली, कुठपर्यंत ते करायचे, कुठपर्यंत तुम्हाला करायचे, आणि ते पण कसं तुम्हाला योग्य वाटतंय का. आणि तुम्हाला योग्य वाटणं ते महत्वाचं, पण कसं तुमच्यासोबत जे 4 लोक आहेत तुमच्या फॅमिलीमधले, त्यांना पण योग्य वाटतंय का, तुम्ही फॅमिलीसोबत शेअर करा, त्याच्यानंतर मग तुम्ही पुढचं पाऊल उचला. बरोबर आहे. तुम्ही एकटा कुठला निर्णय घ्या, एकटा तुम्ही स्वतः कोणता, तुमच्या बुद्धीचा वापर करा, त्यानंतर या गोष्टीकडे पुढे पाऊल टाका. आणि त्याच्यामध्ये पण कसं बघा, आता समजा आता तुम्ही बोलले बरोबर, तर कसं कोणती पण व्यक्ती बरोबर, तिने तुम्हाला एक विधी सांगितली किंवा साधना सांगितली किंवा उतारा सांगितला, बाबा असा असा या गोष्टी कर. जर तुम्हाला अनुभव आला तर तुम्ही त्या गोष्टीचा पुढे हे करा, जाओ. जर तुम्हाला अनुभव आला नाही तर तुम्ही समोरच्या बाबाला सांगा की बाबा मला हा अनुभव आला नाही, मला तुम्ही काहीतरी दुसरं सांगा. कोणती पण गोष्ट ते आताची भरपूर शिकलेली आहे, चांगली आहे, प्रगती केली आहे. मला पण आनंद होतो. आधीच्या ज्या महिला होत्या त्या शेतातच सर्व गोष्टी करायच्या, मुलच्या पुढे जात नव्हत्या. पण आताच्या ज्या महिला आहेत भारताच्या बाहेर पण गेल्यात, भरपूर प्रगती केली. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती आहे, असं नाही म्हणजे पुरुषासोबतच आहे. हो, आध्यात्मिक क्षेत्रात पण आले, आध्यात्मिक सर्व गोष्टीमध्ये असं. आणि आजकाल कसं, आजकाल लोक फ्रॉडगिरी जास्त करतात, जसे तुम्ही बोलले. हो, तेच महिलांनी तिथं कुठं सावधगिरी बाळगली पाहिजे अशा लोकांपासून. म्हणून मी बोललो, तिथं कसं तुम्ही सर्वात पहिले बघा की तुम्हाला अनुभव येत असेल तरच तुम्ही पुढे मूव्ह ऑन करा, अनुभव येत नसेल तर बॅकआउट व्हा. आता मी डायरेक्ट विचारतो की बऱ्याच ठिकाणी आता हे जे असतात, जे भोंदू लोक वगैरे, शारीरिक संबंध असतील किंवा अशा मार्गाकडे नेतात, हे खरं गरज असती या गोष्टींची? बघा ऍक्च्युली कसं माहिती का, बघा ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. सामान्यमध्ये जरी तुम्हाला गुरु दीक्षा घ्यायची असेल, तुम्हाला गुरु करायचं असेल, ज्ञान प्राप्तीसाठी तुम्हाला परम ज्ञान प्राप्ती पाहिजे, परम सत्य तुम्हाला जाणायचंय, तर त्याच्यामध्ये कसं गुरु आणि शिष्याचं नाते पवित्र असतं. जेव्हा एक स्त्री, म्हणजे ती आई असू दे, मुलगी असू दे, बहीण असू दे, कोणाची पण असू दे, जेव्हा ती गुरु दीक्षा घेते तर तो तिचा गुरु आई बाप झाला, सर्वस्व झाला. तो गुरु तिच्यावरती वाईट नजर ठेवू शकत नाही. ती त्याची मुलगी झाली, एक बाप एका मुलीवरती वाईट नजर ठेवू शकत नाही. ही सर्वात विचित्र आणि घाण गोष्ट आहे. ह्याचं महाभयंकर पाप लागणार तुम्हाला. ह्याच्यामध्ये तुम्हाला नरक योनी फिल्डिंग सेट आहे. असं तर ज्या स्त्री महिला आहेत, ज्या शिकलेल्या आहेत किंवा ज्या नाही शिकल्या आहेत, त्यांनी सुद्धा या गोष्टीचं हे केलं पाहिजे. आमचा गुरु कसा आहे, आमचा गुरु कसा वागतो,
स्वतःसोबतच नाही, बाकी इतर महिलांसोबत पण कसा वागतो, बरोबर, ते कसा त्यांनी बोलतो, बघितलं पाहिजे या गोष्टींकडे. त्याचा सर्वांचा विचार केला पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे की ना बाबा, अरे बाबा माझ्यासोबत असे बोलतात माझे गुरु, तुझ्यासोबत कसे बोलतात, किंवा काय पुरुष असतील त्यांच्यासोबत त्यांच्याकडून पण वैयक्तिक अनुभव घेतला पाहिजे किंवा चर्चा केली पाहिजे. तेव्हाच तुम्हाला माहिती पडेल ना. जर तुम्ही सर्व गोष्टी एकट्याच करणार, तुम्ही 4 लोकांना जर सांगणार नाही, तर तुमच्यासोबत चुकीच्या गोष्टी घडणार, तर तुम्हाला याचा पुढे त्रास होईल किंवा परिणाम भोगावा लागेल असं. पण तेव्हा तुम्ही 4 गोष्टी तुम्ही आई वडिलांसोबत शेअर करता, फॅमिलीसोबत, कुटुंबासोबत किंवा फ्रेंड मित्रमैत्रीण झाले किंवा तुमचे हस्बंड वाईफ जे काय असेल तुमचे नातेवाईक वगैरे, तर त्यांच्यामध्ये शेअर केल्यामध्ये कसं त्यांना एक अनुभूती भेटते की नाही बाबा, त्यांचा पण एक अनुभव होतो की खरोखर आपली मुलगी किंवा आपली आई किंवा आपली बाळ वगैरे जे काय ते खरोखर योग्य मार्गदर्शक होतं की नाही. महिलांनी या सर्व गोष्टीचं प्रॅक्टिकली आणि थेरिकली लॉजिकली सर्व विचार करूनच गुरु दीक्षा घेतली पाहिजे. गुरुचा मार्ग काय असतो? सत्य दाखवणं. पाप पुण्य काय, धर्म अधर्म काय. आपण करतात आता गुरुदक्ष हे? हो, मी गुरुदीक्षा देतो. मी अजून चालू नाही केली, मी आता सध्या चालू करणार आहे पुढच्या महिन्यापासून असं. कारण की मला पण भरपूर स्त्रियांनी मेसेज केलेत, पुण्यामधले पण आहेत काही स्त्रिया. हा, खूप लोकांनी फसवलंय. हो, त्यांना फसवलंय किंवा त्यांचं शारीरिक शोषण केलंय. हे थांबलं पाहिजे. आणि काय काय ज्या महिला असतात त्या काय करतात, मी असं ना बोलते तुम्ही ड्रिंक्स वगैरे करू नका. काय काय ज्या महिला वगैरे आहेत त्या गांजा वगैरे, अल्कोहोल वगैरे, ड्रिंक्स वगैरे करतात, हुक्का वगैरे पितात. तर त्याच्यामध्ये कसं त्यांना स्वतःचा होश नसतो, त्याच्यामध्ये त्यांच्याकडून ते चुकीचं वाईट कर्म घडून घेतात. त्यांना स्वतःला मन अनुभूती नसते, माहिती नसतं. म्हणून कसं तुम्ही पण स्वतःला सतर्क ठेवा की जेणेकरून कसं लोकांनी तुमचा फायदा नाही घेतला पाहिजे असं. दादा, आतापर्यंत तुम्ही खूप चांगली माहिती सांगितली, पण तुमचं जे बघितलं आतापर्यंत बोलण्यात ना, की तुम्ही एक सामान्य लोकांचं एक आयुष्य चांगलं जावं यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय असं जाणवलं. बरोबर. त्या हेतूनच मी एक शेवटचा प्रश्न विचारतो. आता आपण ते नवले ब्रिजवर बोललो, बरोबर, खूप लोकांचे जीव जातात, मग त्याला काहीतरी आपण उपाय देऊ शकतो की ह्या गोष्टीत आपण पूर्ण थांबवू तर नाही शकत, पण एक काहीतरी पर्सेंटेज मध्ये आपण थांबवलं तर? बरोबर. आता तुम्ही बोलले नवरे बीच, तिथे मंदिर नाही, बरोबर? हो, नसं आजूबाजूला नाही दिसत. बरोबर. हो. तर मी सर्वांना एकच विनंती करेल की तिथे एक मंदिराची स्थापना करा. मग ते आपले गणपती बाप्पा, प्रथम पूजनीय गणेशजी असेल किंवा आदिनाथ शिवशंभू असेल, त्यांचं एक छोटंसं मंदिर स्थापना करा. कोणाला तर काय त्रास होणार म्हणजे स्मशानभूमीत की स्मशानभूमीच्या बाहेर? स्मशानभूमीच्या आतमध्ये तर तुम्ही सहजासहजी करू शकणार नाही, कारण की असं लोक जाणार नाही तिकडे. पण कसं जी बॉर्डर आहे, त्या बॉर्डरच्या बाहेर तुम्ही एक छोटीशी शिवलिंग जरी स्थापना केली, मंदिर जरी बनवलं छोटंसं, तर कसं जे काय दोष निवारण आहे तो सर्व मुक्त होऊन जाईल. कारण की जे 100% तुम्हाला 70 ते 80% गुण भेटेल असं. कारण की जिथे आदिनाथ शिवशंभू येतात तिथे भूतांचा वास सर्व ते त्यांच्या अंडरमध्ये येतात असं. आता समजा तिथे कोण गेलं, बरोबर, शिवलिंग स्थापना केली, बरोबर, जर समजा ते भूतप्रेत अतृप्त असतील किंवा भूक लागली असेल, ताण लागले असेल, तुम्ही तिथे जाऊन नारळ ठेवला किंवा मिठाई ठेवला काय किंवा काय पण भोग केला, तर ते त्यांचा भोग ग्रहण करतील, तुमचा जीव जाणार नाही. मी तुम्हाला एक साधी सोपी पद्धत सांगितली जनकल्याणासाठी. ज्यांना करायची त्यांनी हो, ज्यांना करायची असेल त्यांनी करा. किंवा जरी समजा कोणा एकाला जमत नसेल तर तुम्ही एक 100 लोकांचा ग्रुप बनवा, त्याच्यातून डोनेशन्स घ्या, त्याच्यामध्ये एक छोटंसं मंदिर निर्माण करू शकता. असेच काही प्रश्न असतील दादा, जर लोकांना आपल्याशी संपर्क करायचा असेल तर? हो, माझं इंस्टाग्रामवरती पेज आहे, त्याच्यावरती तुम्ही मला फॉलो करू शकता. व्हॉट्सअपवरती पण नंबर आहे, तुम्हाला मेसेज करून तुमची जी काय तुम्हाला प्रॉब्लेम असेल ते तुम्ही विचारून त्याचं निवारण करू शकता. हो, नक्कीच. आणि मी व्हिडिओच्या खाली पण डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच तुमचा नंबर हो, चालेल ना, काय हरकत नाही. पण हे जे मी तुम्हाला सांगितलं जी विधी मंदिराची, हो, हे का जो प्रोफेशनल असेल किंवा ज्याला खरोखर नॉलेज असेल त्याच्याकडूनच तुम्ही ही विधी करून घ्या. कारण की कसं मंदिर बनवता पण वास्तूचं सर्वात पहिले वास्तुदोष असतो. वास्तुदोष तुम्हाला क्लिअर करावा लागतो. त्या सर्व गोष्टी केल्याच्या नंतरच तुम्ही तिथे भूमिपूजन वगैरे सर्व गोष्टी केल्याच्या नंतरच तुम्ही तिथे शिवलिंग प्राणप्रतिष्ठा करून हे करू शकता. आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही शिवलिंग तिथे अर्पण करणार, प्राणप्रतिष्ठा करणार, तर तिकडच्या जेवढ्या अतृप्त शक्ती असतात त्या शिवलिंगमध्ये प्रवेश करणार. बरोबर. ही गुप्त विधी ही सध्या कोणीतरी सांगितली नसेल तुम्हाला, मला काय माहिती नाही, पण मी तुम्हाला सांगतो कारण की जेणेकरून लोकांचं जनकल्याण झालं पाहिजे असं. कारण की मंदिराच्या स्मशानाच्या आतमध्ये जर मंदिर बांधलं तर लोक जाणार नाही, लोक घाबरतील असं. जर तुम्ही बांधायचं तर तुम्ही आतमध्ये पण बांधू शकता. आणखी जे स्मशाना आतमध्ये जे काम करणारे असतात पुरुष मंडळी, ते पण त्यांची सेवा वगैरे करू शकता का, असं काही हरकत नाही
असं आणि बाहेर जरी गेलं तरी काय हरकत नाही, पण ते आता तुमच्यावरती तुम्हाला कसं करायचं. तुम्ही फक्त मला विचारलं जनकल्याणासाठी, मग मी तुम्हाला एक साधा सोपा मार्ग सांगितला, जेणेकरून जे काय वाईट विचित्र होत आहे ते घडणार नाही. खूप दादा छान माहिती तुम्ही सांगितली धन्यवाद. आणि साध्या आणि सरळ भाषेत सांगितली जी लोकांना समजेल. हो बरोबर. आणि बऱ्यापैकी लोकांची अंधश्रद्धा दूर करून श्रद्धेकडे आणण्याचा तुम्ही एक चांगला मार्ग सांगितला, त्याबद्दल मनापासून आभारी आहे. आदेश. आदेश आदेश आदेश. जय अघोर आदेश. ओम शिव मल्हार.